ही सुंदर संधी दिलेली आहे. त्याच्या आगमनाची आपण तयारी करत असताना प्रभू आम्हा सर्वांना पुन्हा पुन्हा संधी देतो. त्याच्या वचनाने आपली मनं ताजीतवानी करतो आणि प्रभूच्या मार्गामध्ये चालण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांना कृपा पुरवतो. त्याबद्दल मनापासून आपण प्रभूचं गौरव करूया. आज आपल्यामध्ये बंधू विल्सन पाटोळे जे आहेत ते काही कारणामुळे उपस्थित राहू शकलेले नाहीत. ते आता ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत. त्यांच्याशी बोलणं झालं तर माझी विनंती आहे बंधू अनंत किंवा बंधू स्वप्नील दोघांपैकी जर कोणी एकाने वचन वाचलं तर खूप बरं होईल. अं? आता तुमच्यापैकी दोघांपैकी कोणीतरी वचन वाचून मला फक्त थोडीफार तुमची साथ लागेल मला. आणि मला खात्री आहे की तुमचं वचनाचं जे नॉलेज आहे ते भरपूर आहे आणि तुम्हाला वचन वाचायला काही अडचण येणार नाही. तर आपण जो नवीन विषय आहे आजचा प्रियानो, दत्तक पुत्र हा सिद्धांत, त्याचे तत्व आणि बऱ्याचशा गोष्टी आपण त्याच्या संबंधात पाहिलेल्या आहेत प्रियानो. आणि आपण आता प्रॅक्टिकल भागामध्ये आहोत आणि दत्तक पुत्र या नात्याने, दत्तक कन्या या नात्याने आपल्या जबाबदाऱ्या आम्हाला कळणं फार गरजेचं आहे. तर मागच्या वेळेला मागील 3 भागांमध्ये आपण पाहिलं की का देव आपल्याला शुद्ध व्हायला सांगतो आणि शुद्धतेची गरज का आहे. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आणि अ, हे हे मालिकेच्या स्वरूपामध्ये आहे प्रियांनो. आजच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आत्म्याने शरीराची कर्म कशी ठार मारायची. आणि या शीर्षकातूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कोणता भाग वाचणार आहोत. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 13वं वचन हे आपल्या पुढे आहे प्रियांनो. आणि हे आपण लक्षात ठेवूया. जे घरी आहेत आणि ज्यांच्या पुढे बायबल आहे ते देखील बायबल उघडून ते वचन वाचू शकता मनातल्या मनात अर्थात. आणि बंधू अनंत किंवा बंधू स्वप्नील जे कोणी वचन वाचतील प्रियांनो ते तसंच आहे का त्याची खात्री तुम्ही करून घेऊ शकता. तर मी विनंती करतो वचन वाचून आपण सुरुवात करूया. रोमकरास पत्र 8वा अध्याय 13वं वचन वाचा कोणीतरी. मी वाचते. प्रेज द लॉर्ड. रोमकरास पत्र 8 नाही, अध्याय आणि 13वं वचन मी वाचत आहे. कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात. जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारली तर जगाल. आमेन. ओके. सिस्टरांचा उत्साह खूप दांडगा असतो आणि तो काय मोडवत नाही. थँक्यू सिस्टर. देवा तुम्हाला आशीर्वाद देव. आणि हे वचन फार सुंदर आहे प्रियानो. यातला पहिला भाग जो आहे तो आपण 3 भागांच्या मालिकेमध्ये पाहिलेला आहे. बघा देवाच्या वचनामध्ये किती सखोल रहस्य दडलेली असतात, किती मोठ्या गोष्टी दडलेल्या असतात. ते तुमच्या एव्हाना लक्षात आलेलं असेल कारण आपण हा जो पहिला भाग आहे, कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणारच आहात. म्हणून आम्हाला शुद्धतेची किती नितांत गरज आहे ते आपण 3 भागामध्ये पाहिलेलं आहे प्रियानो. देह स्वभाव आपल्याला यावर आम्हाला जय मिळवणं फार गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला जगायचं नाहीये. आणि त्यासाठी देव शुद्धतेची गरज किती आहे त्याविषयी आम्हाला सांगतो. परंतु आता या दुसऱ्या भागामध्ये एक महत्वाचं सत्य प्रेषित पौलाच्या द्वारे प्रभूने त्याच्या लेकरांपुढे मांडलेलं आहे. आणि या ठिकाणी प्रभू असं म्हणतो की जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्म ठार मारली तर जगाल. जगायचंय ना सर्वांना. प्रभूसाठी जगायचंय आम्हाला आणि प्रभूच्या गौरवासाठी जगायचंय, त्याच्या राज्यासाठी, त्याच्या कार्यासाठी आम्हाला जगायचंय. आणि ते जगणं जगणं असायला पाहिजे. ते तेव्हाच होतं जेव्हा आम्ही ख्रिस्तासाठी जगतो. नुसतं जगून प्रियानो काही उपयोगाचं नाहीये. जगण्याला जगणं हे नाव तेव्हा देता येतं जेव्हा ते ख्रिस्तासाठी असतं, ख्रिस्त केंद्रित असतं, ख्रिस्ताचं गौरव करणारं असतं, ख्रिस्ताचा सन्मान करणारं असतं, ख्रिस्ताला उंचावणारं असतं प्रियानो. त्याला खऱ्या अर्थाने जगणं म्हणतात. मला आठवतं आम्ही लहान असायचो आणि लहानपणी आम्ही सुट्ट्यांमध्ये जायचो. सगळे मुलं सुट्ट्यांमध्ये जातात. तुमच्या कुटुंबातली देखील बरीचशी मुलं सुट्ट्यांसाठी इकडे तिकडे गेली असतील आणि आम्ही देखील लहानपणी सुट्ट्यांमध्ये कधी काकाकडे, कधी मामाकडे, कधी मावशीकडे जायचो. पुण्यामध्ये माझी मावशी कॅम्पामध्ये राहायची. आता ती नाहीये, ती प्रभूकडे गेलेली आहे. आणि ती कॅम्पामध्ये राहायची आणि ती आमचा खूप लाड करायची. लहानपणी सुट्ट्यांमध्ये आम्ही तिच्याकडे जायचो आणि 4 दिवसाचा 5 दिवसाचा मुक्काम असला
की हटकून तो 15 दिवसाचा होऊन जायचा. कारण का मावशीचा मावशीचं लाड, कोड, कौतुक वगैरे वगैरे सगळं. आता ह्या मावशीला बगीच्याची खूप हौस होती आणि ती बगीच्याची आवड असल्यामुळे तिच्या बगीच्यामध्ये खूप सुंदर सुंदर झाडं वगैरे असायचे, फळझाडं पण असायचे, फुलझाडं पण असायचे. पण एक प्रॉब्लेम होता. तिच्या बागेमध्ये विषारी तण जे असायचे ना ते उगवलेले असायचे आणि ही मावशी आहे ना तिच्या परीने ते विषारी तणांचं पानं काढ किंवा त्याच्या फांद्या ज्या आहेत त्या काढ, ते उपटून काढायचा प्रयत्न करायची. बऱ्याचशा गोष्टी ती करायची तिला जसं जमेल तसं. आणि मग काही दिवस ती बाग स्वच्छ दिसायची, छान दिसायची. आणि मग काय व्हायचं, पुन्हा ते तण उगवायचे. ते विषारी तण असल्यामुळे मावशी पण आम्हाला खूप सांभाळून राहायला सांगायची आणि आम्हाला म्हणायची, बघा या तणांकडे तुम्ही जायचं नाही, ते हातात घ्यायचे नाही, त्याच्याशी काही खेळायचं नाही, कारण त्याच्यामुळे तुम्हाला ॲलर्जी वगैरे होऊ शकते. एक दिवस तिने काय केलं, तिने माळ्याला बोलवलं आणि माळ्याला ते सगळं पाहायला सांगितलं, तपासणी करायला सांगितली. आणि माळी म्हणाला, ताई हे तण जे आहे ते नुसते असे पानं काढून आणि त्याच्या फांद्या तोडून काही उपयोगाचं नाहीये. त्याच्या ते बारीक ज्या फांद्या असतात त्या तोडून ते मुळासकट काढायला पाहिजे. ते उपटावेच लागणार तुम्हाला. कारण जोपर्यंत मुळं जिवंत आहे तोपर्यंत ते पूर्ण नष्ट होणार नाही आणि ते बाग जे आहे ती बाग अगदी छान अशी दिसणार नाही. ते मुळापासून उपटावं लागणार. प्रियांनो, हे उदाहरण मी तुम्हाला यासाठी सांगितलेलं आहे कारण पापाच्या बाबतीत देखील असंच करावं लागतं. तुम्ही वाईट सवयी दाबण्याचा प्रयत्न केला किंवा स्वतःला आवरण्याचा प्रयत्न केला किंवा काही नियम पाळण्याचा प्रयत्न केला तर ते पानं कापण्यासारखे आहे प्रियांनो. पौल या ठिकाणी काय म्हणतो, रोमकराच्या पत्राच्या 8व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये पौल असं म्हणतो की आत्म्याने शरीराची कामं तुम्हाला ठार मारावी लागते. याचा अर्थ असा की तुम्हाला पापाच्या मुळावर प्रहार करावा लागणार आणि ते आपल्या सामर्थ्याने आम्हाला करायचं नाहीये प्रियांनो. ते आम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने करायचंय. म्हणून तो असं म्हणतो की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, आत्म्याने तुम्ही शरीराची कर्म ठार मारा. फार महत्वाचं आहे. आत्मा म्हणजे तो पवित्र आत्म्याविषयी बोलत आहे प्रियानो. आणि या ठिकाणी बायबल मधल्या बऱ्याचशा सत्यांपैकी एक महत्वाचं सत्य पौलाने आम्हाला शिकवलेलं आहे. परंतु प्रॉब्लेम असा आहे, बरेचदा हे जे सत्य आहे त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो प्रियांनो. आणि काही लोक असं शिकवतात की पौल आत्मसंयमाविषयी सांगत आहे, सेल्फ कंट्रोल विषयी सांगत आहे. आणि काही लोक असं म्हणतात की स्वतःच्या प्रयत्नांनी पापावर कसा जय मिळवायचा त्याच्याविषयी पौल बोलत आहे. परंतु त्यापेक्षाही गहन गोष्टी पौलाने या लहानच्या भागामध्ये आम्हाला सांगितलेल्या आहेत. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि त्याच्या 13व्या वचनामध्ये. आता त्याची जी बॅकग्राऊंड आहे, त्याचा जो संदर्भ आहे तो आम्हाला व्यवस्थित समजून घेणं फार गरजेचं आहे. हा 8वा अध्याय तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी वाचला असणार एव्हाना, अशी मी आशा बाळगतो. 8व्या अध्यायाची सुरुवात आपण काय पाहतो, जितके ख्रिस्त येशूमध्ये आहेत तितक्यांना दंडाज्ञा नाही, असं रोमकराच्या पत्राच्या पहिल्याच वचनामध्ये पौलाने सांगितलेलं आहे. आणि रोमकराच्या पत्रामध्ये तुम्ही पाहिलं तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा या अध्यायांमध्ये पौलाची सुवार्ता आम्हाला ठसठशीतपणे दिसून येते. त्याच्यामुळे रोमकराच्या पत्राच्या 8व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये पौल तारण कसं मिळवायचं याच्याविषयी सांगत नाहीये, लक्षात घ्या. तर तारण पावलेल्या व्यक्तीने, विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीने, नवीन जन्म पावलेल्या व्यक्तीने कसं जगायला पाहिजे त्याच्याविषयी पौल आम्हाला सांगत आहे. म्हणून आधी प्रत्येक व्यक्तीला आपल्या तारणाची खात्री करून घेणं फार गरजेचं आहे. म्हणून रोमकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, चौथा अध्याय, 5वा अध्याय, हे 5 अध्याय फार 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 महत्वाचे आहेत. कारण त्याच्यामध्ये शक्तिशाली शुभवार्ता आम्हाला पाहायला मिळते. आणि ही शुभवार्ता तुम्ही जेव्हा ऐकता, तुम्हाला काय करायचंय, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं नाही त्याने पश्चाताप करायचा, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा, त्याला आपल्या अंतःकरणामध्ये आपला प्रभू म्हणून, आपला मालक म्हणून, आपला धनी म्हणून, आपला स्वामी म्हणून, आपला अधिपती, आपला अधिकारी, आपला राजा म्हणून त्याला स्वीकारायचंय प्रियानो. आणि ते फार महत्वाचं आहे. आणि त्याच्या मागे चालायचा निर्णय घ्यायचा आहे आणि त्याला आपलं जीवन समर्पित करायचं. मी अशी आशा बाळगतो की या सभेमध्ये जितके लोक जॉईन झालेले आहेत त्या लोकांनी हे केलेलं असेल, आणि ज्यांनी केलेलं नसेल
तर देवाचा आत्मा पुन्हा एकदा तुम्हाला ही संधी देत आहे. प्रभू पुन्हा एकदा तुम्हाला ही संधी देत आहे. ख्रिस्ताला तुम्ही आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारा आणि तारणाची खात्री करून घ्या प्रियानो. ती फार महत्वाची गोष्ट आहे. आणि जेव्हा मग तुम्हाला तारण मिळतं, तुमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे, त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे देव पित्याबरोबर समेट होतो, तेव्हा तुमचा देवाच्या घरामध्ये नवीन जन्म होतो. तुम्हाला पापांची क्षमा मिळते आणि ख्रिस्ताचं नीतिमत्व तुम्हाला प्राप्त होतं. किती मोठी गोष्ट आहे प्रियांनो. हा नीतिमत्वाचा विषय मला खूप आवडतो आणि आपल्या सभेमध्ये मी बरेचदा हा पॉइंट घेतलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही न्यायी ठरवले जातो, म्हणजे निर्दोष ठरवले जातो प्रियांनो. आणि देवाकडून आपला स्वीकार होतो आणि देव आपल्याला त्याचे पुत्र बनवतो, त्याचे कन्या बनवतो. किती महान गोष्ट प्रभू आपल्यासाठी करतो त्या विश्वासाच्या द्वारे. पित्याबरोबर तुमचा समेट होतो, तुम्हाला त्याचं नीतिमत्व मिळतं आणि मोठी गोष्ट काय मिळते, पवित्र आत्मा मिळतो तुम्हाला. पवित्र आत्मा मिळतो आणि हा पवित्र आत्मा तुम्हाला देवाचं लेकरू म्हणून आता या जगामध्ये कसं वावरायचं, कसं वागायचं, कसं चालायचं त्यासाठी मार्गदर्शन करतो प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि ख्रिस्ताला तो प्रगट करत राहतो. हा पवित्र आत्मा तारण पावलेल्यांच्या, विश्वासणाऱ्यांच्या अंतःकरणामध्ये असतो, हे कधी विसरू नका प्रियांनो. आणि फार महत्वाची गोष्ट आहे, तर हा पवित्र आत्मा प्रत्येक तारण पावलेल्या व्यक्तीमध्ये असतो. आणि आता पौल काय म्हणतो, पौल असं म्हणतो की या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, त्याच्या सामर्थ्याने तुम्हाला शरीराची कर्म ठार मारायची आहे. तुम्हाला शरीराची कामं जिवे मारायची आहे. तुम्हाला पापाविरुद्ध युद्ध पुकारायचे. फार महत्वाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. तर हा झाला बॅकग्राऊंड, म्हणजे हा झाला संदर्भ प्रियानो, याच्या मागची पार्श्वभूमी, या वचनाच्या मागची पार्श्वभूमी. आता तुम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आत्म्याने शरीराची कर्म ठार माराय. ते शरीर हा जो शब्द वापरलेला आहे प्रियानो, शरीर म्हणजे काय बरं? शरीर म्हणजे हे जे आपलं शरीर आहे ना हे नाहीये प्रियानो, लक्षात घ्या. पौलाला जो शब्द वापरायचा आहे तो इंग्रजीमध्ये त्याला फ्लेश असं म्हटलेलं आहे. हे भौतिक शरीर नाही. शरीर हा शब्द जो पौलाने वापरलेला आहे तो आहे पापी स्वभावाविषयी. आणि हा पापाचा स्वभाव जो आहे तो फार खतरनाक आहे प्रियानो, त्याला हलक्यात घेऊ नका. हा देवाविरुद्ध बंड पुकारण्याचा स्वभाव आहे. ही भयानक वृत्ती आहे प्रियानो. स्वकेंद्रित जीवन जगण्याची वृत्ती आहे, स्वार्थी जीवन जगण्याची वृत्ती आहे, मीपणा करण्याची ही वृत्ती आहे प्रियानो. मनमानीपणा, स्वैरपणा करण्याची ही वृत्ती आहे. आणि यामध्ये बऱ्याचशा गोष्टी समाविष्ट आहेत. आणि पौल गलतीकराच्या मंडळीला त्याविषयी सांगत आहे. आता गलतीकरास पत्र याचा बरेचदा चुकीचा अर्थ लावला जातो आणि ती पापांची जी लिस्ट आहे, देहाची जी कर्म आहेत ती अविश्वासणाऱ्यांशी जोडली जातात. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, येथे गलतीकराच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये 19, 20, 21 या वचनांमध्ये सांगितलेली देहाची कर्म ही प्रामुख्याने जे विश्वासणारे आहेत, जे तारण पावलेले आहेत, जे नवीन जन्म पावलेले आहेत, जे देवाचे पुत्र आणि कन्या आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आहेत. आता तुम्ही जस्ट लक्षात घ्या, आपल्यासाठी हे वचन वाचतील स्वातीताई आणि बघा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. गलतीकरास पत्र 5वा अध्याय 19, 20 आणि 21 वचन. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही हा. जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी, ह्याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. हा पहा, किती गंभीर इशारा या ठिकाणी पौलाने दिलेला आहे. थँक्यू सिस्टर, गॉड ब्लेस यू. आणि या ठिकाणी आपण पाहतो ही देहाची कर्म जी आहे त्याच्यामध्ये बघा ना, तुम्ही यादी पहा ना, जार कर्म, मग त्याच्यानंतर व्यभिचार, मग त्याच्यानंतर कामातुरपणा, आणि मग 20व्या वचनामध्ये आल्यानंतर मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद. किती भयंकर यादी आहे. एका
बिलीव्हर मध्ये असं असू शकतं? हो, बिलीव्हर मध्ये हे असू शकतं आणि असतं. देह स्वभावामध्ये या गोष्टी असतात. आणि 21व्या वचनामध्ये तो म्हणतो, हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी, म्हणजे आणखी गोष्टी त्याच्यामध्ये ऍड होऊ शकतील. लोक म्हणतात ना की याच्यामध्ये कुठे गुटखा खाण्याविषयी, कुठे तंबाखू खाण्याविषयी म्हटलेलं आहे वगैरे. त्या इतर गोष्टीमध्ये तुम्ही त्या गोष्टी सुद्धा ऍड करू शकता. आणि पौल असं म्हणतो की मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवलं होतं ते आताही सांगतो, अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. किती महत्वाची गोष्ट आहे ही. कर्मे करणारे कोण? जे सातत्याने करतात, जे सतत करत राहतात आणि त्याच्यामध्ये खंड पडत नाही प्रियांनो. मग याच्यामध्ये इतरही बऱ्याचशा गोष्टी तुम्ही जोडू शकता. कामातुरपणा सांगितलेला आहे, काम वासना तुम्ही जोडू शकता, लोभ जोडू शकता, गर्व आहे, जळफळाट आहे, निंदा नालस्ती करण्याचा स्वभाव आहे, क्रोध आहे, सूड घेण्याची वृत्ती आहे प्रियांनो, किंवा स्वतःला इतरांपेक्षा अधिक धार्मिक समजण्याची वृत्ती आहे, स्वतःच्या बळावर धार्मिकता मिळवण्याची वृत्ती आहे, इतरांना तुच्छ मानण्याची वृत्ती आहे, देवापासून वेगळं होऊन स्वतंत्र जीवन जगण्याची इच्छा आहे. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही याच्यामध्ये जोडू शकता प्रियांनो. तर थोडक्यात काय आहे प्रियांनो, शरीराची कर्म म्हणजे तुमच्या आणि माझ्या पापी स्वभावातून निर्माण होणारी ही कृत्य आहेत प्रियांनो, ही वृत्ती आहे. पापी स्वभावातून निर्माण होणारी इच्छा आहे आणि पापी स्वभावामुळे उफाळून येणारे विचार आहे. हे शरीर आहे, ही शरीराची कर्म आहे. आणि मग पौल असं म्हणतो की यांना ठार मारायचंय, यांना जीव मारायचंय. मॉर्टिफाय हा इंग्रजीमध्ये शब्द आहे आणि पौल हा शब्द वापरताना जराही कचरत नाही. अतिशय कठोर शब्द तो वापरतो. ठार मारायचंय त्यांना, त्यांना जीव मारायचे. तो असं म्हणत नाही की या शरीराच्या कर्मांवर नियंत्रण ठेवा, थोडं कमी करा, मर्यादित करा या शरीराच्या गोष्टी, किंवा त्याला लगाम घाला, त्याला आळा घाला, त्याच्यावर कंट्रोल ठेवा, किंवा या शरीराच्या कर्मांना बेशुद्ध करा, हा, किंवा त्यांना अर्धमेल करा, असं काही म्हणत नाहीये. तो काय म्हणतो? त्यांना ठार मारा. तो म्हणतो त्यांना जीव मारा, त्यांना खत्म करून टाका. पहा किती कठोर शब्द पौलाने वापरलेले आहेत. आणि स्वतःच्या कर्मांविषयी तो बोलत आहे, दुसऱ्यांच्या विषयी नाहीये. आपण बरेचदा दुसऱ्यांविषयी फार कठोर असतो ना, आणि स्वतःविषयी फार कोमल असतो. परंतु तसं नाहीये. तो असं म्हणतो की स्वतःची शरीराची कर्म ठार मारा. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की पापाशी तुम्ही काही तडजोड करू नका, पापाला आश्रय देऊ नका, पापाला तुम्ही पोसू नका, पापाला अंजारू गोंजारू नका, आणि त्याचा कुठलाही लाड करू नका, त्याचं कोड कौतुक करू नका, पापाला कुरवाळत बसू नका, तर पापाच्या मुळांवर प्रहार करा. किती महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. कधी या वचनावर विचार केला? आपण सहसा अशा वचनावर विचार करत नाही. अरे हे तर प्रॅक्टिकल आहे आणि हे तर करायला पाहिजे. एखाद्या घरामध्ये साप शिरला आणि तोही विषारी साप, तर आपण त्याला काय पाळीव प्राणी बनवत नाही. लक्षात घ्या. आपण काय करतो? आपण त्याला मारून टाकतो. आमच्या अंबरनाथ मध्ये तुम्हाला, मला असं वाटतं भारत देशात जितके विषारी साप आहेत ना, तितक्या प्रकारचे विषारी साप आमच्या अंबरनाथ मध्ये मिळतील. इकडे सर्पमित्र भरपूर आहेत आणि ते साप पकडतात. कारण काही भागांना सरकारने ग्रीन झोन म्हणून डिक्लेअर केलेलं. ओके. तर एकदा काय झालं, आमच्या भागातल्या एका माणसाच्या घरामध्ये विषारी साप शिरला. बरं झालं तो लक्षात तरी आला तो शिरताना. आणि हे लोक बाहेर पळाले घरातले, आणि एक जो तरुण मुलगा होता त्याने बघितलं तो कुठे जातोय. तो गेला बाथरूम मध्ये. आता बाथरूम मध्ये गेल्यानंतर या लोकांनी सर्पमित्राला बोलवलं आणि सर्पमित्रांनी मग शोधाशोध केली, खास करून बाथरूम मध्ये, आणि त्यांना काही सापडला नाही. तो साप गेला कुठं, गायब कुठं झाला. त्यांना खूप आश्चर्य वाटतं, खूप शोधाशोध केली. मग त्यांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे धूर वगैरे केला. मग या लोकांनी पेस्ट कंट्रोल बोलवलं. मग पेस्ट कंट्रोल वाल्यांनी ते सगळं
पेस्ट कंट्रोल वगैरे केलं, मग त्यांच्या ते पद्धतीप्रमाणे ते लोक ते विषारी द्रव्य वगैरे ते घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मारतात, ज्याच्यामुळे हा साप जो आहे तो मरून तरी जाईल किंवा बाहेर तरी पडेल. पण तो काय साप बाहेर आला नाही किंवा कुठे गेला काय माहिती नाही. पण या लोकांनी महिनाभर त्या घरामध्ये वास्तव्यच केलं नाही. भीती, दहशत. का माहितीये का? याच्यातून एक धडा आम्हाला शिकायला मिळतो. विश्वासणाऱ्यांनी पापाशी असंच वागायचे, असंच वागायचं. जर तुम्ही पक्के विश्वासणारे आहात, तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवलेला आहे प्रियांनो, तर मग तुम्हाला आत्म्याने शरीराची कर्म ठार मारायची. आणि हे ठार मारणं जे आहे ते तुम्हाला आत्म्याने करायचंय. लक्षात घ्या, ते तुम्हाला आत्म्याने करायचंय. पौल असं म्हणत नाही की तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीने करा. पौल असं म्हणत नाही की तुम्ही सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वतःला शिस्त लावून त्याने तुम्ही करा, अनुशासनाने तुम्ही करा, असं तो म्हणत नाही. तो असं म्हणत नाही की मानवी प्रयत्न त्याच्या मागे लागतील आणि मानवी प्रयत्नांनी हे पाप ठार मारलं जाईल, किंवा स्वतःला इजा करून घ्या, दुखापत करून घ्या, घाय करून घ्या वगैरे वगैरे तो बोलत नाहीये. लक्षात घ्या, पौल म्हणत आहे आत्म्याने शरीराची कर्म ठार मारा. आता आत्म्याने जेव्हा तो म्हणतो तेव्हा ते पवित्र आत्म्याने आहे हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने शरीराची कर्म कशी ठार मारायची आणि कसं करायचं, हा प्रश्न पडलाच असेल ना. आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो. आणि जर तो प्रश्न पडला असेल तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला हे करण्याची इच्छा आहे, तुम्हाला आत्म्याने शरीराची कर्म ठार मारायची आहे. आणि आज मी तुम्हाला 5 महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे प्रियांनो. आपल्याकडे जो थोडका वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 5 महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. आणि त्या 5 महत्वाच्या गोष्टी आम्हातील प्रत्येकाने लक्षात ठेवायच्या आहेत. आता बघा, गंमत या ठिकाणी अशी होते की प्रश्न जेव्हा शरीराची कर्म ठार मारण्याचा येतो तेव्हा बरेच लोक एक मोठी चूक करतात. ते काय करतात? पापाशी लढण्याचा प्रयत्न करतात. आता बघा, स्वबळावर तुम्हाला पापाशी लढता येत नाही. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला तारण कसं मिळालं? कोणी दिलं तुम्हाला तारण? मला उत्तर पाहिजे. माईक ऑन करा आणि उत्तर द्या. येशूवर विश्वास ठेवल्यामुळं त्यानेच आम्हाला तारण प्राप्त करून दिलं. येस, एक साध्या सोप्या शब्दामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे तुम्हाला तारण मिळालं. प्रभू येशू ख्रिस्तामुळे तुम्हाला मिळालं. आता हा प्रभू येशू ख्रिस्त तारण देऊन मग आता तो स्वर्गात गेला आणि तो तुम्हाला असंच सोडून देईल का मोकाट? तुला जसं जगायचं तसं झालं ना तुझं तारण? नाही. तो तुम्हाला प्रत्येक टप्प्यासाठी, प्रत्येक पावलासाठी, प्रत्येक वळणासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी सहाय्य नाही करणार का? मदत करणार नाही का? तर तारणासाठी तुम्ही ज्याच्याकडे पाहिलं त्याच्याचकडे शरीराची कर्म ठार मारण्यासाठी सुद्धा तुम्हाला पाहायचंय. तुमच्या लक्षात आलं? म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहूनच तुम्हाला हे करता येईल. आत्म्याने शरीराची कर्म ठार मारणं. तुम्ही असं नाही म्हणू शकत मी अधिक प्रयत्न करणार, मी अधिक मजबूत होणार, मी स्ट्रॉंग होणार, मी सूर्यनमस्कार मारणार, मी अमुक करणार, मी धावणार, मी पळणार, असं नाहीये. किंवा मी अधिक सुधारणा करणार, मी अधिक आत्मनिर्भर बनणार. असं करून तुम्हाला शरीराची कर्म ठार मारता येणार नाहीत. तुमचा आत्मविश्वास वाढवून तुम्हाला शरीराचं कर्म ठार मारता येणार नाही. आम्हाला सुवार्ता असं सांगत नाही. तर सुवार्ता काय सांगते? जे प्रभू येशू ख्रिस्ताने काल्वरीच्या वधस्तंभावर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलं त्याच्यावर विश्वास ठेवूनच शरीराची कर्म ठार मारता येतील. किती महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. जे प्रभू येशू ख्रिस्ताने काल्वरीच्या वधस्तंभावर तुम्हाला आणि मला पापातून सोडवण्यासाठी केलं
त्या बलिदानावर विश्वास ठेवूनच तुम्हाला शरीराची कर्म ठार मारता येतील. तर हे सूत्र जे आहे प्रियांनो, हे आम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवायचे. आणि पापावर जय मिळवण्याचा किंवा देहाच्या कर्मांना ठार मारण्याचा जो जो त्याची गुरुकिल्ली आहे किंवा त्याचा कानमंत्र जो आहे तो या सत्यामध्ये दडलेला आहे. लक्षात घ्या, आम्ही स्वतःच्या बळावर, स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या शक्तीवर ते करू शकत नाही. तर प्रभू येशू ख्रिस्ताने काल्वरीच्या वधस्तंभावर पूर्ण केलेलं जे कार्य आहे त्याच्या आधारे आम्हाला ही गोष्ट करायची आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये तुम्हाला 5 गोष्टी मी सांगणार आहे. आणि प्रभूच्या सहाय्याने या 5 गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. पहिली गोष्ट, या 5 गोष्टींमधली सगळ्यात पहिली गोष्ट ती ही आहे, स्वतःच्या बळावर किंवा बुद्धीवर तुम्हाला आणि मला अवलंबून राहायचं नाहीये. तर आम्हाला अवलंबून राहायचे प्रभूच्या कृपेवर. लक्षात घ्या, कारण कृपेनेच आमचं तारण झालं, कृपेनेच आमचा उद्धार झाला, आम्हाला पापांची क्षमा मिळाली. तर आता मी जिंकणार असं म्हणायचंच नाहीये. तो मी जो आहे तो गेला, आता तो संपला. जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता तेव्हाच. आता मी जगत नाही, तर माझ्या ठाई कोण जगतं? ख्रिस्त जगतो. तारण पावलेल्या व्यक्तीच्या हृदयामध्ये ख्रिस्त जगतो प्रियांनो. तर तुम्ही पहिले हे बोलायला शिका, प्रभू तुझ्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. यू कॅन डू नथिंग विदाउट मी. योहानाचा 15वा अध्याय 4थं वचन. तुम्ही माझ्या वाचून माझ्याशिवाय काहीच करू शकत नाही. आम्ही नाही करू शकत, आणि ही गोष्ट सुद्धा नाही करू शकत. तर पहिली गोष्ट आम्हाला लक्षात ठेवायची ती म्हणजे प्रभूच्या कृपेनेच तुम्हाला शरीराची कर्म ठार मारता येतील. आणि त्यासाठी तुम्हाला 2 कोरिंथमध्ये पौलाचं जे शब्द आहे ते तुम्हाला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. 2 कोरिंथ 12:9 मध्ये पौल असं म्हणतो, त्याने प्रभूचे ते शब्द आमच्या पुढे मांडलेले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते. माझ्या मुलाने एक आमच्या फॅमिली प्रेयर मध्ये खूप छान विचार 2-3 दिवसापूर्वी मांडला. तरुण मुलगा आहे, तो नुकतंच त्याचं ग्रॅज्युएशन झालंय आणि तो जॉबला लागलाय. आणि तो काय म्हणाला माहितीये का, आम्ही डिस्कशन करत असताना तो म्हणाला की मी फॅमिली आमच्या प्रेयर मध्ये आम्ही विचार शेअर करत असतो. एखादा बायबलचा भाग वाचल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये प्रत्येकाला संधी देतो, कधी माझा मुलगा, कधी माझी मुलगी, मी किंवा माझी पत्नी, आणि त्यातून काय देव आम्हाला शिकवतो ते शेअर करतो. तर माझ्या मुलाने एक मौल्यवान विचार सांगितला, तो मी तुमच्याशी शेअर करत आहे. माझा मुलगा असं म्हणाला की आपला देव इतका महान आहे की कितीही वाईट आणि कठीण प्रसंग असू द्या, देव त्याच्यातून निघण्यासाठी किंवा त्याच्यातून जाण्यासाठी आम्हाला कृपा पुरवतो. आणि तो विचार माझ्या हृदयाला स्पर्श करून गेला. प्रत्येक गोष्टीसाठी देव कृपा पुरवतो, आणि देव असं म्हणतो की माझी कृपा तुला पुरेशी आहे, तुला पुरेशी आहे. म्हणून प्रियानो, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा, शरीराची कर्म ठार मारणं तुमच्या बळाने, तुमच्या बुद्धीने शक्य नाही. ते फक्त देवाच्या कृपेने शक्य आहे. ख्रिस्ताशिवाय आम्ही काही करू शकत नाही, आणि ख्रिस्त त्यासाठी कृपा पुरवतो. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता विचार करा, आपल्यापैकी बरेचसे जण, आता आपण देहामध्ये आहोत, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, काही लोकांना राग जो आहे ना, तो राग कंट्रोल होत नाही. तुम्ही बिलीवर झाले, प्रभूवर विश्वास ठेवला, तुमचं तारण झालं, तरी पण प्रॅक्टिकली ते घरामध्ये रागवत असतात, सारखे सारखे चिडचिड करतात, कामामध्ये रागवतात, मित्रांवर रागवतात, कुठे फंक्शनला गेलं की ते रागवतात, चिडचिड करतात. त्यांना कुठल्याही गोष्टीने राग येतो, काय सांगता येत नाही, म्हणजे त्यांच्या कधी रागाचा पारा चढेल. आता तुम्ही स्वतः तर असं म्हटलं की नाही, आजपासून मी रागवणार नाही, आज मी निश्चय करतो, एकदम ठाम निश्चय करतो. 1 जानेवारीला सगळेजण रिझोल्युशन करतात ना, नवीन निर्णय घेतात की आज असं करायचं तसं नाही. पण स्वतःच्या बळावर तुम्ही नाही करू शकत. मग काय होतं,
परत तुम्हाला राग येतो आणि तुमचं ते रिझोल्युशन जे असतं ना, तुमचा तो निर्धार, तुमचा तो निश्चय, तो सगळा धुळीस मिळून जातो. त्याचा काही उपयोग होत नाही. आता देव काय सांगतो माहितीये का आपल्याला? आता तुम्हाला रागावर तर जय मिळवायचंय, तर तुम्हाला प्रभूला हे म्हणायचंय, प्रभू मी माझ्या प्रयत्नाने, माझ्या बुद्धीने, माझ्या बळाने, माझ्या शक्तीने, माझ्या माझ्यामध्ये जो काही माझा माझा अंतर्याम आहे किंवा माझ्यातला जो मी आहे, जे काही आहे, आता हा मी तर आपण वधस्तंभावर खिळलेला आहे, परंतु हा जेव्हा उफाळून येतो, देह स्वभाव जेव्हा उफाळून येतो, तेव्हा प्रभूला आम्ही हे सांगणं गरजेचं आहे, प्रभू मी माझ्या सामर्थ्याने हे करू शकत नाही, मी शांत राहू शकत नाही, पण तू मला पवित्र आत्मा दिलेला आहेस आणि या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने मला तू संयम दे, मला तू सहनशीलता दे, मला तू सौम्यता दे आणि मग मी हे करू शकेन. प्रियानो, आणि तुम्ही बघा तुमच्या जीवनामध्ये कमाल होणार. मी खरं सांगतो तुम्हाला, तुमच्या जीवनामध्ये एक मोठा टर्निंग पॉइंट येणार, कारण तुम्ही प्रभूला शरण जाता, प्रभूच्या कृपेला शरण जाता आणि प्रभूची कृपा जी पुरेशी आहे तुमच्या रागासाठी, ती तुम्ही त्याच्यावर दावा करता, त्याच्यावर क्लेम करता आणि प्रभू ती पुरवतो. कारण प्रभू काय म्हणतो की ती तुझ्या अशक्तपणासाठीच मी ठेवलेली आहे आणि तुझ्या अशक्तपणामध्ये माझी शक्ती पूर्णतेस जाते. ही आता प्रभूची शक्ती, त्या शक्तीची कमाल, त्या कृपेच्या द्वारे तुम्ही अनुभवता आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, अरे या गोष्टीमध्ये पहिला मला खूप राग यायचा आणि माझा रागाचा पारा चढायचा, परंतु आता तसं होत नाहीये. तर देवाच्या कृपेच्या साहाय्याने तुम्हाला हे करता येतं आणि देव प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक प्रसंगासाठी कृपा पुरवतो. तर पहिलं सूत्र आम्ही लक्षात ठेवायचं, ते म्हणजे देवाच्या कृपेवर विसंबून राहायचं. दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे प्रियांनो, बघा वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा बलिदान केलं, तेव्हा आमच्या दैनंदिन जीवनात होऊ शकणाऱ्या प्रत्येक पापाची शिक्षा त्याने स्वतःवर घेतली. आपण त्याच्यावर विश्वास ठेवला. बघा, तुम्ही जेव्हा प्रभूवर विश्वास ठेवता, तेव्हा तुमच्या भूतकाळात झालेल्या पापांसाठी शिक्षा प्रभूने घेतली, तुमचा दंड, तुमचा दोष तो प्रभूने घेतला. मग तुम्ही विश्वास ठेवता, मग विश्वास ठेवल्यानंतर जी काही पाप तुमच्या दैनंदिन जीवनात होतील, ते प्रभूला ऑलरेडी माहिती आहे. त्याच्यासाठी सुद्धा प्रभूने तरतूद केलेली आहे वधस्तंभाच्या द्वारे, म्हणजे वर्तमान काळातील पापांची आणि भविष्यातील पापांची देखील प्रभूने क्षमा ऑलरेडी तुम्हाला देऊ केलेली आहे. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ, तिन्ही काळातील जी काही पाप आहेत प्रियांनो, ते प्रभूला माहिती आहे. प्रभूने ती सगळी क्षमा, त्याच्यापेक्षा विपुल क्षमा तुमच्या आणि माझ्या पदरामध्ये घातलेली आहे. तर तुम्हाला आणि मला हे लक्षात घ्यायचंय की जेव्हा तुम्ही पापामध्ये पडता, तेव्हा तुम्हाला निराश होण्याची गरज नाहीये, तेव्हा तुम्ही देवापासून पळ काढण्याची गरज नाही, देवापासून दूर जाण्याची गरज नाहीये. तुम्ही हे लक्षात घ्या की प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या पापांची किंमत ऑलरेडी चुकवली आहे, म्हणून तुम्हाला दोष भावनेमध्ये सुद्धा राहण्याची गरज नाहीये, अपराधी भावनेमध्ये सुद्धा राहण्याची गरज नाही. पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही पापाची सवय लावून घ्यायची, चला आपण पाप करायचं मग क्षमा मागायची, पाप करायचं मग क्षमा मागायची, पण तसं नाहीये. लक्षात घ्या, तुम्ही नकळतपणे जेव्हा पाप करता, तुमची इच्छा नसताना तुम्ही पाप करता, चुकून तुमच्या हातून जेव्हा पाप घडतं, त्यावेळेस देवाचा नियम जो आहे तो फार शक्तिशाली आहे, तो आमच्यासाठी कार्य करतो. पहिल्या योहानाच्या पत्रामध्ये तुम्हाला तो नियम पाहायला मिळतो आणि त्या ठिकाणी प्रेषित योहान असं म्हणतो की जर आपण आपली पाप पदरी घेतली तर तो देव, तो विश्वसनीय आणि न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल आणि आपल्याला सर्व अन्यायापासून शुद्ध करेल. किती मोठी गोष्ट आहे. आणि हे लगेच होतं प्रिया, लगेच होत. प्रभू लगेच ती क्षमा देतो. पण त्या पश्चातापामध्ये प्रामाणिकपणा असणं, मनाचा खरेपणा असणं हे फार गरजेचं आहे प्रिया.
कारण प्रभू अंतर्याम जाणणारा देव आहे आणि म्हणून ही गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे तरुण मुलांचा एक प्रॉब्लेम आहे. मी पॅन्डेमिकच्या काळाची गोष्ट सांगतो. तरुणांच्या ग्रुपवर पॅन्डेमिक काळामध्ये, कोरोना काळामध्ये सगळे घरामध्ये होते, बाहेर तुम्ही जाऊ शकत नव्हते. आणि तुम्हाला माहिती आहे का सैतान कसंही कार्य करतो. आणि काही तरुणांनी माझ्याशी संपर्क केला आणि ते म्हणाले की अंकल, आमच्या जीवनामध्ये एक प्रॉब्लेम निर्माण झालाय. ते म्हणाले की आम्हाला काही साईट्स येतात त्या अश्लील चित्रणाच्या असतील, घाणेरड्या गोष्टी पाहण्याच्या, आणि मग हे मुलं काय करतात ते व्हायरल करायचे. आता आई वडिलांना माहिती नसतं मोबाईलवर मुलांचं काय चाललेलं आहे वगैरे वगैरे, आणि त्या साईटवर गेलं ना मग त्या सगळ्या घाणेरड्या गोष्टी त्यांच्या नजरेस पडतात. काही मुलं त्याच्या आहारी जातात आणि ती बिघडून जातात प्रियांनो. आणि काय होतं समजा एखाद्या मोठ्या माणसाला किंवा एखाद्या तरुणाला किंवा तरुणीला या गोष्टीची सवय लागली ना की ते गिल्ट मध्ये जातात किंवा ते वाम मार्गाला जातात प्रियांनो. आणि त्यांच्या मनामध्ये एक दोष भावना निर्माण होते की आता आपण देवासमोर जाण्यास योग्य नाहीये. बरीचशी मुलं मग प्रार्थना करणार नाहीत, मग बायबल वाचणार नाहीत, कारण त्यांना असं वाटतं आपण आपण खूप मोठ्या पापामध्ये आहोत आणि आपण खूप पाप करत आहोत. ते खरंच आहे, ते खरंच असतं. ते पाप करत असतात आणि मोठं पाप करत असतात आणि देवाच्या दृष्टीने ते वाईटच असतं आणि खूप वाईट असतं, लक्षात घ्या. पण ते पळ काढतात देवापासून, देवापासून ते दूर जातात. तुमच्या लक्षात आलं? आणि मग मी या मुलांना सांगितलं, बघा जी शुभवार्ता आमच्यापर्यंत आली त्या शुभवार्तेमध्ये देवाने या सर्व गोष्टीचा उपाय केलेला आहे. तर प्रथम तुम्ही देवापुढे येऊन हे कबूल करा की प्रभू मी हे पाप केलंय, मी मान्य करतो, ते करायला नाही पाहिजे होतं प्रभू, मी ते लपून छपून केलं, या पापाची आवड धरली आणि मी ते पाप केलं, मी पश्चाताप करतो, मग पापावर दया करा. आणि मी ही साईट डिलीट करून टाकत आहे. आणि मी त्यांना एवढं पण सांगितलं की जमलं तर अशा मित्रांपासून पण 4 हात दूर राहा. ते फार महत्वाचं आहे प्रियांनो, कारण ते मित्र तुम्हाला बिघडवतील. वाईट संगतीने, कुसंगतीने नीती बिघडते, हे देवाचं वचन आहे प्रियांनो. आणि तुम्ही क्षमा मागा, तुमचा कॉन्शियन्स प्रभूच्या रक्ताने शुद्ध होणार, तुमचा विवेक भाव शुद्ध होणार आणि प्रभू तुम्हाला पुन्हा उभं करणार. तुम्हाला अपराधीपणामध्ये, दोष भावनेमध्ये राहण्याची गरज नाही, कारण प्रभूला तुम्ही जवळ पाहिजे. त्याचा सहवास, त्याची संगती प्रभूला, तुमची संगती प्रभूला हवी आहे. आणि प्रियांनो, वधस्तंभ जो आहे ना तो नेहमी देवाच्या लेकरांना क्रूसाच्या जवळ, देवाच्या जवळ ठेवण्यासाठी धडपडतो, असं म्हणणं चुकीचं होणार नाही. हा देवाची ही धडपड आहे. देवाला आवडत नाही त्याची लेकरं त्याच्यापासून दुरावलेली, लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी देवाने उपाय केलेला आहे. म्हणून पापांची क्षमा मागून, आम्ही पाप कबुली देऊन आणि ते सोडून देऊन आम्ही प्रभूच्या हाती समर्पित होणं फार गरजेचं आहे. प्रभू क्षमा करतो आणि सर्व अन्यायापासून आम्हाला शुद्ध करतो, कारण तो विश्वास योग्य आहे आणि तो न्यायी आहे. तो विश्वास योग्य आहे प्रिया आणि तो न्यायी आहे. आणि ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आता तिसरी गोष्ट, तिसरं सूत्र आपण लक्षात घेऊया. तिसरं सूत्र असं आहे की आत्म्याने शरीराची कर्म ठार मानण्यासाठी तुम्हाला रोज ख्रिस्ताकडे पाहायचंय. रोज, दररोज ख्रिस्ताकडे पाहायचंय. म्हणजे काय? तुम्हाला देवाचं वचन वाचायचंय, तुम्हाला प्रार्थना करायची आणि पवित्र आत्म्याचं सहाय्य मागायचं आणि पवित्र आत्म्याच्या सहाय्याने, सामर्थ्याने तुम्हाला भरत जायचंय. किती जण प्रार्थना करतात बरं, प्रभू आजचा दिवस मला तुझ्या सामर्थ्याने जगायचंय, मला पवित्र आत्म्याने भरल्याचा अनुभव दे, मला तुझ्या वचनाने भर. कलसेकराच्या पत्राच्या 3ऱ्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की ख्रिस्ताचं वचन तुमच्यामध्ये भरपूर राहून, विपुल रीतीने ते राहणं गरजेचं आहे, है ना. म्हणून आम्हाला ख्रिस्ताकडे पाहायचंय आणि मग ही पापा विरुद्धची जी लढाई आहे ती तुम्हाला जिंकता येईल देवाच्या वचनाने आणि कृपेने. लक्षात घ्या, देवाच्या वचनाने आणि देवाच्या कृपेने. आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. बघा, कल्पना करा की 2 विश्वासणारे आहेत, ओके, आणि त्यांच्या जीवनामध्ये एकसारखेच मोह येतात. कुठला का मोह असे ना, एकसारखे मोह येतात. आता एक विश्वासणारा असं म्हणतो की ह्या मोहावर तर मी माझ्या बळावर मी जय मिळवणार,
माझ्या इच्छाशक्तीवर मी जय मिळवणार आणि मी आत्मविश्वास माझा खूप तगडा आहे आणि मी जय मिळवणार याच्यावर. मी मजबूत आहे आणि मी स्वतःला सांभाळू शकणार. दुसरा विश्वासणारा काय म्हणतो माहितीये का? या पापावर मी स्वतः जय मिळवू शकत नाही प्रभू, म्हणून मी तुला शरण येतो आणि मी प्रार्थना करतो, प्रभू मला बळ दे, माझं बळ तू वाढव आणि मला तू मजबूत कर, मला शक्ती दे, मला ताकद दे, मला तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने जगायला कृपा पुरव आणि प्रभू मला दिवसभर तुझं सहाय्य पाहिजे. मग काय होणार मला सांगा बरं? जेव्हा दुसरा मोह येईल तेव्हा कोणाला जय मिळेल? सांगा मला, कोणाला जय मिळेल? पहिल्याला की दुसऱ्याला? जय कोणाला मिळेल? दुसऱ्याला जय मिळेल. हा, कारण त्याला देवाचं वचन आठवतं. बघा, पहिल्याने देवाच्या वचनाची काही तयारीच केली नाही, त्याने काही प्रार्थनाच केली नाही. मग दुसऱ्याला देवाच्या वचनातून मार्गदर्शन मिळतं, देव बोलतो त्याच्या वचनातून आणि तो त्याला मार्गदर्शन करतो आणि त्या मोहावर जय व्हायला कृपा पुरवतो. देव जय देतो आणि हे शरीराचं कर्म ठार मारणं आहे. प्रियांनो, आपण सगळे मोबाईल वापरणारे लोक, तुम्ही मोबाईलवर जॉईन झालेले आहात सगळेजण, आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही रोज मोबाईल चार्ज करत असाल. मी पण माझा मोबाईल तर जुना झालाय, मला 2दा चार्ज करावा लागतो आणि मी 2दा चार्ज करतो. आता मीटिंगच्या आधी पण मी चार्ज केला. आपण चार्ज करतो म्हणजे काय, तो व्यवस्थित चालायला पाहिजे. तसं विश्वासणाऱ्याने स्वतःला चार्ज करायचं, देवाच्या वचनाने भरायचे आणि प्रार्थनेच्या द्वारे पवित्र आत्म्याने त्याने भरायचे. हे चार्जिंग आहे. मग तुम्ही शरीराची कर्म ठार मारण्यासाठी सबळ होणार, तुम्ही तयार होणार, देव तुमचा उपयोग करणार, देव तुम्हाला कृपा पुरवणार. तर ही महत्वाची तिसरी गोष्ट आहे. चौथी गोष्ट जी मला तुम्हाला या ठिकाणी सांगायची ती ही आहे, पापाला नाही म्हणायला शिका. का नाही म्हणायचे? कारण तुमची ओळख बदलली आहे. जर तुम्ही तारण पावलेले आहात, नवीन जन्म पावलेले आहात, देवाचं लेकरू आहात, तुम्हाला त्याची खात्री आहे प्रियांनो, तर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर वधस्तंभावर मरण पावला आणि प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुम्ही पुन्हा जिवंत झालात. ओके, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे तुम्ही त्याच्या बलिदानाशी एकरूप होता, त्याच्या पुनरुत्थानाशी एकरूप होता आणि नवीन जीवनामध्ये तुम्ही चालायला लागता. आता हे नवीन जीवन आहे आणि तुमची ओळख नवीन आहे प्रियांनो. आणि देव जी कृपा पुरवतो, लक्षात घ्या, ती कृपा तुम्हाला, बघा, त्या कृपेने तुम्हाला पवित्र जीवन जगायचे. लक्षात घ्या, तुम्ही पवित्र जीवन जगता म्हणून तुमचं तारण होत नाहीये. कारण कुठलाही मनुष्य ख्रिस्ताशिवाय पवित्र जीवन जगू शकत नाही, कारण तो पापाचा गुलाम आहे आणि पापाचा गुलाम असलेला मनुष्य कधीही पवित्र जीवन जगू शकत नाही. या गुलामगिरीतून तुम्ही कधी सुटता? प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर. आणि विश्वास ठेवल्यानंतर तुमची आयडेंटिटी बदलते, तुमची ओळख बदलते, तुम्ही नवीन बनता, नवीन सृष्टी बनता. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही जी नवीन ओळख आहे, नवीन सृष्टी तुम्ही बनता, त्या नवीन ओळखीने तुम्ही पापाला नाही म्हणू शकता. कारण पूर्वी तुम्हाला ते बळ नसतं पापाला नाही म्हणण्याचं, आज तुम्हाला ते बळ मिळतं पवित्र आत्म्यामुळे. बरेच जण पूर्वीच्या आयुष्यामध्ये दारूच्या व्यसनामध्ये असतात, कुणी तंबाखूच्या व्यसनामध्ये असतं, कुणी गुटख्याच्या व्यसनामध्ये असतं. आणि काय होतं माहितीये का, विश्वास ठेवल्यानंतर मग पूर्वीचे जे मित्र असतात ना, ते पुन्हा घोळका करतात आणि म्हणतात, चल रे दादा थोडस पिऊया, फक्त आम्हाला साथ तर दे. आणि मग ते घेऊन जातात त्याला किंवा ओढण्याचा प्रयत्न करतात प्रियांनो. आणि मग एखादा कमजोर विश्वासणारा असेल तर तो त्या मोहाला बळी पडतो आणि तो त्यांच्याबरोबर जातो आणि मग त्यांच्या आग्रहाला पण बळी पडतो आणि मग तो त्यांच्याबरोबर पितो. थोडीफार काय होईना तो पितो. आता ही जी गोष्ट आहे प्रियांनो, हे बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये घडते. तुम्हाला काय करायचंय? प्रत्येक तारण पावलेल्या व्यक्तीला हे
त्याने हे लक्षात घेणं गरजेचं आहे की मी ख्रिस्ताबरोबर पापासाठी मरण पावलेलो आहे आणि मी ख्रिस्ताबरोबर पुन्हा उठलेलो आहे आणि आता मला नवीन जीवन मिळालेलं आहे. मला या नवीन जीवनामध्ये चालायचे. रोमकरास पत्राच्या 6व्या अध्यायामध्ये तुम्हाला हे सारखं सारखं बजावायला सांगितलेलं आहे. आम्हाला सारखं आमच्या मनाला बजावायचंय. मी पापासाठी मरण पावलोय आणि मी ख्रिस्तासाठी आता पुनरुत्थित आहे. मी ख्रिस्तासाठी उठवला गेलेलो आहे. ख्रिस्ताने मला उठवले आणि ख्रिस्तामध्ये माझं आत्म्यात पुनरुत्थान झाले. आता मी नवीन सृष्टी आहे. प्रियांनो, हे बजावायचे. आणि ख्रिस्तामध्ये तुम्ही जेव्हा नवीन सृष्टी असता तेव्हा तुम्ही स्वतःसाठी जगत नाही, तुम्ही ख्रिस्तासाठी जगता. आणि देवाचा आत्मा तुम्हाला सांगतो, बघ आता तू पवित्र आत्म्याचं मंदिर आहेस. या मंदिरावर माझी मालकी आहे. म्हणजे कोणाची? पवित्र आत्म्याची मालकी आहे, ख्रिस्ताची मालकी आहे, देवपित्याची मालकी आहे. तुला मोलाने विकत घेतलेले. त्याच्यामुळे आता दारू तुझा मालक नाही, गुटखा तुझा मालक नाही, तंबाखू तुझा मालक नाही, तुझा मालक प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि जेव्हा तुम्ही हे बजावता प्रियानो, पापाला नाही म्हणता, तुम्हाला माहितीये का, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही शरीराचे कर्म ठार मारता. नवीन ओळख. आणि ही नवीन ओळख तुम्हाला शरीराचं कर्म ठार मारायला मदत करते. मला एक घटना आठवते. माझे मामा विठ्ठलवाडीला राहायचे आणि मी नेहमी जायचो. तेव्हा आम्ही गोरेगावला राहायचो आणि मी विठ्ठलवाडीला जायचो. तरुण होतो तेव्हा मी जायचो. तुम्हाला माहितीये का, त्यांनी प्रभूला स्वीकारल्यानंतर त्यांनी तंबाखू सोडली, अचानक सोडली. आणि तंबाखू सोडल्यामुळे त्यांना म्हणजे ते संडासला जाऊ शकत नव्हते. वॉशरूम त्यांची बंद झाली. एक दिवस गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला. मी पुण्यावरून मी आणि माझी बायको जेव्हा भेटायला आलो त्यांना, तेव्हा मला त्यांचं शरीर एकदम अशक्त झालेलं आणि पोट असं पुढे आलेलं. मी म्हटलं की मामा असं काय झालं? ते म्हणाले की अरे संजू, असं असं झालं, मी प्रभूला स्वीकारले, त्याच्यामुळे मी तंबाखू बंद केली. आणि पहिली माझी सवय होती की तंबाखू तोंडात घालायची आणि वॉशरूमला जायचं. आणि तुम्हाला माहितीये का, एक दिवस झाला त्यांनी तंबाखू नाही घेतली, दुसरा झाला त्यांनी तंबाखू नाही घेतली, तिसरा झाला, चौथा झाला, पाचवा झाला. बहुतेक चौथ्या पाचव्या दिवशी मी त्यांना भेटायला गेलो. मी त्यांना म्हटलं, मग आता कसं करणार? डॉक्टरकडे जा आणि काहीतरी पोट साफाईचं औषध घ्या. ते म्हणाले की नाही, त्याची काही गरज नाही, मी प्रभूकडे प्रार्थना करतोय. प्रभू, हे नॅचरली सगळं सुरू होऊ दे. आणि आम्ही पण प्रार्थना केली त्यांच्यासाठी आणि मग मी गेलो. मग त्याच्यानंतर मग मी त्यांच्याकडून पुण्याला पुन्हा रवाना झालो. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला मला. ते म्हणाले की देवाने माझी आणि तुझी दोघांचीही प्रार्थना ऐकली आणि माझं चक्र आता सुरळीत झालं. मी काहीही केलं नाही, ना मी तंबाखूला हात लावला, ना मी डॉक्टरकडे गेलो. मी प्रभूला म्हटलं, प्रभू तू हे चक्र माझं व्यवस्थित कर, कारण तुझ्यासाठी मी तंबाखू सोडली. आणि मग ते कधी कधी घ्यायचे पण थोडीशी दारू वगैरे प्यायचे. तर ते काय म्हणाले? ते म्हणाले की माझे मित्र जेव्हा यायचे मला फोर्स करायला, तेव्हा मी कितीही त्यांनी फोर्स केला तरी मी दारूला हात लावायचो नाही, मी अजिबात स्पर्श करायचो नाही. ते म्हणायचं पाहिजे तर मी कोल्ड्रिंक पिन, थम्सअप पिन, कोका कोला पिन, पण याला मी हात लावणार. नो, नो म्हणजे नो. तुम्हाला करायचं असेल ते करा, पण बघा याच्यामुळे तुमचा नाश होणार. ते हे पण सांगायचे, हे योग्य नाहीये, तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात. जसं मी प्रभूवर विश्वास ठेवला तसं तुम्ही पण विश्वास ठेवा. पण त्याचे मित्र थट्टेवारी न्यायचे, पण ते दुर्लक्ष करायचे. पण तुला माहितीये का, ते अगदी ठाम होते त्यांच्या नोवर. नो म्हणजे नो. आम्हाला पण तेवढं ठाम असायला पाहिजे. आणि आता लास्ट पाचवी गोष्ट अशी आहे, आज्ञापालन ही देहाला जीवे मारण्याची गुरुकिल्ली आहे. लक्षात घ्या, आज्ञापालन हे देहाची कर्म, शरीराची कर्म ठार मारण्याची गुरुकिल्ली. देवाने काय दिलंय आम्हाला? पवित्र आत्मा दिलाय. कशासाठी दिलाय? त्याची आज्ञा पाळण्यासाठी, त्याचं वचन पाळण्यासाठी. कारण एदेन बागेमध्ये आदाम आणि हवेने देवाचं वचन मोडून टाकलं. तुला माहिती आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने आता आमची पुनर्स्थापना करताना किती मोठी गोष्ट घडून आणली. त्रैक्य देवातील हे तिसरं व्यक्तित्व, पवित्र आत्मा, तो आम्हाला दिलाय. आणि तुला माहितीये, देवाने हे वचन आम्हाला दिले. देवाचं वचन, हे वचन आत्म्याची तलवार आहे.
हे तलवार आहे. युद्ध व्हायची ना, तलवारीने लढली जायची. आमचं युद्ध आहे देवाच्या वचनाने लढण्यासाठी, हं? आणि शरीराची कर्म ठार मारण्यासाठी. आणि तुम्ही वचनाने पापाला जीवे मारता, शरीराची कर्म ठार मारता. किती महत्वाची गोष्ट आहे. कसं? तुम्ही वचनात राहता, वचनात वाढता आणि तुम्ही वचन पाळता. म्हणून वचनात राहणं, वचनात वाढणं आणि वचन पाळणं खूप महत्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने कसा जय मिळवला सैतानावर? हं? मत्याच्या 4थ्या अध्यायामध्ये सांगितलंय, त्याने आज्ञा पालन करून त्याने वचनाच्या द्वारे जय मिळवला. म्हणजे त्याला वचन पाळायची सवय होती, वचन लागू करायची सवय होती, वचन बोलायची सवय होती. देवाचं वचन असं सांगतं म्हणून मी हे नाही करत, देवाचं वचन तसं सांगतं म्हणून मी नाही करत. देवाचं वचन ही आमची भाकर आहे प्रियांनो. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. बघा, जरी विश्वासणारे असले ना, तरी त्यांच्या मनामध्ये राग, कलह, मत्सर, कटुता, हेवे दावे, तटफुटी, मतभेद, काय 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 प्रकार आपल्यामध्ये असतात. लक्षात घ्या. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये खूप लोकांविषयी कटुता भरलेली असेल. तुम्ही जर यादी केली ना, तर तुम्ही त्याच्यावर नावं लिहू शकाल पटापट 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 पटापट. लगेच आता मी बोलत असताना पण तुमच्या मनात आलं असेल की किती लोकांच्या विषयी तुमच्या मनामध्ये राग आहे आणि कटुता भरलेली आहे. आणि देह स्वभाव काय म्हणतो माहितीये का? नाही, मी त्याला माफ करणार नाही आणि मला हा माणूस नकोच आहे माझ्या जीवनामध्ये आणि नाहीच पाहिजे. एकदम वाईट, एकदम बेकार माणूस आहे आणि मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये आणि मी त्याला माफ पण करणार नाही, मी त्याला क्षमा पण करणार नाही. हे कोण बोलतं? हा देह स्वभाव बोलतो. लक्षात घ्या. देह स्वभाव माफ करायला तयार होत नाही, क्षमा करायला तयार होत नाही, विसरायला तयार होत नाही आणि ती कटुता मनामध्ये पोसली जाते, तशीच राहते. त्या कटू भावना तशाच राहतात. आता देवाचं वचन काय सांगतं? देवाचं वचन सांगतं एकमेकांची क्षमा करा. कुठे सांगतं बरं देवाचं वचन एकमेकांची क्षमा करा? हं? इफिस्करस पत्र 4 अध्याय 32 वचन. त्याच्यासाठी वचन वाचणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तुम्ही एकमेकांबरोबर कनवाळू व्हा, उपकारी व्हा. उपकारी व्हा आधी आहे, मग कनवाळू व्हा. आणि जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांची क्षमा करा. आता हे देवाचं वचन तुम्हाला क्षमा करायला सांगतं. मग आता तुमच्या पुढे प्रश्न निर्माण होतो, काय करायचं? क्षमा करायची की नाही करायची? जर क्षमा नाही केली तर वचन मोडलं गेलं आणि जर क्षमा केली तर काय? तर शरीराचं कर्म ठार मारलं. बघा, तुम्ही देवाचं वचन पाळून, आज्ञा पाळून शरीराचं कर्म ठार मारता. तुम्ही क्षमा करता, तुम्ही क्षमा करायचा निर्णय घेता. तुमच्या मनातला राग विरून जायला लागतो, कटुता विरून जायला लागते. ते पवित्र आत्म्याचं कार्य आहे. तुम्ही म्हणता जशी प्रभूने मला क्षमा केली, माझी तर पाप किती मोठी होती, एवढंसं पाप मी का धरून बसू, चल छोड दे. आणि तुम्ही काय करता? ते सोडून देता. तुम्ही देह स्वभावाला पोसत नाही, तुम्ही त्याला जीव मारून टाकता. तर 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. कोणत्या 5 गोष्टी बरं? परत तुम्हाला तो युट्यूबचा व्हिडिओ ऐकावा लागला. नंबर 1, स्वतःच्या बळावर आणि बुद्धीवर अवलंबून राहू नका. काय सांगितलं मी? देवाच्या कृपेवर अवलंबून राहा. देवाच्या कृपेवर अवलंबून राहायला शिकणं गरजेचं आहे. ओके. नंबर 2, लाईट गेली आमच्याकडे. ओके, संपत आले आपलं. वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापांची शिक्षा उचलली यावर आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. आणि तोच प्रभू आम्हाला दैनंदिन जीवनामध्ये क्षमा मिळवायला, दैनंदिन जीवनामध्ये जय मिळवायला मदत करतो. तिसरी गोष्ट, दररोज ख्रिस्ताकडे पहा. आम्हाला रोज ख्रिस्ताकडे पाहायचं. चौथी गोष्ट, पापाला नाही म्हणा. पापाला नाही म्हणायला शिका, कारण तुमची आणि माझी ओळख बदलली आहे. ओके. आणि 5वी गोष्ट, आज्ञापालन हे देहाला जीव मारण्याचं
सूत्र आहे, तो कानमंत्र आहे, ती गुरु किल्ली आहे. म्हणजे 5 गोष्टी आपण लक्षात ठेवूया आणि त्याचा अवलंब करूया. देव आपले वचन समजण्यास आम्हा प्रत्येकाचं सहाय्य करो. थँक्यू. गॉड ब्लेस यू.